ही गोष्ट सुरू होते एकदम साध्याशा गावातून. उडपी, कर्नाटकातलं एक गाव. तिथं जन्मलेलं एक मराठी पोरगा, नाव दया नाईक. घरची परिस्थिती एकदम खराब. आई वडिलांकडे खायला अन्न नाही अशी परिस्थिती. लहानपण गरिबीत गेलं. शिकायचं तर शाळा दूरवर, पण हे पोरगा हट्टानं शिकलं, चालत शाळा घातली, घाम गायला आणि डोकं चालवलं. त्याचे वडील एकदम साधे, मुंबईला मजुरीसाठी आले आणि त्याच्या मागं दया नाईक पण आला. स्वप्न घेऊन मोठं होण्याचं, काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं. मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी, पण गरिबांसाठी ती स्वप्नांपेक्षा सत्य कडवट दाखवते. दया नाईक मुंबईत आला आणि थेट उतरला झोपडपट्टीत. दिवसा कॉलेज, रात्री हॉटेलात वेटर, हातात ट्रे, डोक्यात पोलीस व्हायचं स्वप्न. कुणी त्याच्याकडं पाहिलं सुद्धा नाही, पण तो स्वतःकडं पाहत राहिला. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे काहीच नसतं त्याचं ध्येय सगळ्यात मोठं असतं. 1995 एक मोठा मोड येतो. दया नाईकचं नाव आलं महाराष्ट्र पोलीस भरती लिस्टमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत त्यानं वर्दी चढवली. आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि दयाच्या डोळ्यात डेअरिंग, कारण आता हे पोरग तयार होतं मुंबईच्या गुन्हेगारी जगताला व्यसन लावायला. त्याला पहिलं पोस्टिंग मिळालं मुंबई पोलिसात, क्राईम ब्रँचमध्ये. त्या काळात मुंबईत दहशत होती. दाऊदचा काय, छोटा राजांच्या टोया, अरुण गवळीचा टेरर. दया नाईक या सगळ्या गोष्टी पाहत होता, पण शांत नव्हता. तो आतून जळत होता. काही दिवसाचं त्याचं टॅलेंट वरिष्ठांच्या लक्षात आलं. तो डोकं वापरत होता, टेक्निकल माहिती वापरत होता आणि गुन्हेगारांच्या साखळ्या शोधून काढत होता. दया नाईकच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरणार तो क्षण आला. एका दहशतवाद्याला पकडण्यासाठी टीम पाठवली गेली, पण प्लॅन बिघडला. चकमक झाली. दया नाईकनं गोळी झाडली आणि तो गुन्हेगार जागेवर ढेर. मित्रांनो, ही गोष्ट फिल्मी वाटते ना, पण खरी होती. पहिलं एन्काउंटर आणि त्यानंतर मीडिया त्याला एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणायला लागली. त्यानंतर एका मागोमाग एक ऑपरेशन. दया नाईकनं 80 पेक्षा जास्त गुन्हेगारांचा शेवट केला. दाऊदच्या टोळीचा सदस्य, खंडणीखोर, सुपारी किलर, ड्रग डीलर, सगळ्यांना रस्त्यावर उतार केलं. पण हे करताना तो एक गोष्ट लक्षात ठेवत होता, गुन्हेगारांवर गोळी झाडावी, पण कायद्याच्या चौकटीत राहून. लाखो लोकांचं प्रेम मिळालं. सामान्य माणसं म्हणायची, हा आहे आपला सुपर कॉप. दया नाईकच्या स्टाईलची कॉपी फिल्मी हिरोंनी केली. सिनेमे आले, आप तक 56, सिंगम, सत्या, पण मूळ हिरो होता तो म्हणजे आपला दया नाईक. जेव्हा दया नाईक यशस्वी होता ना, तेव्हा फक्त लोकच नाही, शत्रू पण बघत असतात. दया नाईकचं यश म्हणजे काहींना जळजळीत सूर्य वाटत होतं. त्याच्या प्रत्येक एन्काउंटरमुळे काही मोठ्या लोकांचे धंदे थांबत होते. सुपारी घेतलेली, ड्रगची साखळी, खंडणीवाल्यांचे नेटवर्क, सगळं उद्ध्वस्त होत होतं. हे सगळं बघून काही राजकीय नेते, भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि अंडरवर्ल्डचे बगलबच्चे पेटले. 2003 मध्ये एक मोठा आरोप लागतो. दया नाईक म्हणे दाऊदशी संबंधित आहे, त्याच्या टोळीला सपोर्ट करतो आणि त्यांच्याकडून पैसे घेतो. हे ऐकून सामान्य लोक सुद्धा हादरले. आपला सुपर कॉप असं करेल, पण सच्चा माणूस कुठं घाबरतो. दया नाईक म्हणाला, माझ्या विरोधात एक पुरावा दाखवा, नाहीतर तुमचं डोकं खाली. त्याला पोलिसातून सस्पेंड केलं गेलं. मीडिया चांगलीच तापली. काहींनी त्याला हिरो केलं, काहींनी व्हिलन. कधी एकीकडे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून गौरव, तर दुसरीकडे दया नाईक अंडरवर्ल्डचा माणूस असा टोमणा. CBI चौकशी चालू झाली आणि त्यातून त्याची स्वच्छ सुटका झाली. सगळ्यात मोठं सत्य म्हणजे CBI, महाराष्ट्र सरकार, ACB सगळ्यांनी त्याच्यावर तपास केला, पण एकही पुरावा सापडला नाही. दया नाईक पुन्हा पोलीस फोर्समध्ये आला आणि यावेळी तो आधीपेक्षा जास्त तडफदार, जास्त खवखवलेला होता. परत आल्यानंतर त्याचं काम जास्त सिक्रेट झालं. त्याला ATF, इंटेलिजन्स ब्रँच आणि स्पेशल मिशन टीम्समध्ये पाठवलं गेलं. आता तो फक्त मुंबई नाही, तर देशभरात ऑपरेशन करत होता. आजही सोशल मीडियावर लोकांचं मत वेगवेगळं आहे. काही म्हणतात तो पोलीस फोर्सचा सुपर हिरो आहे, काही म्हणतात तो एन्काउंटर मशीन आहे. पण दया नाईक काय म्हणतो, माझ्या गोळ्या न्यायासाठी झाडतो आणि गुन्हेगार गेला की समाज शांत राहतो. दया नाईक आज जास्त बोलत नाही, मीडियापासून दूर राहतो, शांत राहतो, पण जेव्हा वेळ येते गोळ्या झाडायला अजूनही दया नाईक तयार असतो. मुळात एन्काउंटर म्हणजे काय, फिल्ममध्ये बघितलंच ना, गुन्हेगार धावत असतो, पोलीस ओरडतात, गोळ्या झाडल्या जातात आणि खलनायक धडाम. पण हे सिनेमात बरं वाटतं. खऱ्या आयुष्यात
एक चूक झाली की कारकीर्द संपते. दया नाईक सारखा स्पेशालिस्ट गोळी झाडायचा निर्णय एका सेकंदात घेतो, पण त्यामागे असते आठवड्यांचा रिसर्च, गुन्हेगाराचा डाटा, सायकोलॉजी, नेटवर्किंग. तो आधी गुन्हेगारांचा फोन ट्रेस करतो, त्याची सवय, तो कुठं जातो, काय खातो, कुणाला भेटतो, त्याचा दिनक्रम कसा आहे, सगळं एका डायरीत लिहून ठेवतो. कधी कधी ऑपरेशन एक आठवडा प्लॅनिंग होतं, पण संपतं 30 सेकंदात. दया नाईक स्वतः सांगतो, मी गोळी उगाच झाडत नाही, पण जर गुन्हेगार समोरून फायर केला तर मी त्याला घरी पाठवत नाही, थेट वरचं बुकिंग करतो. त्याच्या प्रत्येक एन्काउंटरच्या डोक्यावरती एकच गोष्ट असते, माझी टीम वाचली पाहिजे, सामान्य लोकांना इजा झाली नाही पाहिजे. दया नाईकला गुन्हेगारी घाबरत होते, पण मानही देत होते. एक किस्सा सांगतो. एक मोठा माफिया, छोटा राजनचा माणूस दया नाईकच्या नावानं घाबरायचा. एकदा म्हणाला, भाऊ दुसरा पोलीस समोर आला ना तर पैसे देतो, दया नाईक आला तर अखेरचा नमाज वाचतो. दया नाईक फिल्मी वाटतो कारण तो रिअल आहे. तो स्टायलिश कपडे घालत नाही, पण त्याच्या चालण्यात दडलेली धमक गुन्हेगाराला संपवते. त्याचं ऑपरेशन चालू असताना तो शांत, डोळे शांत, पण हात कुठे आहेत हे कोणाला समजत नाही. एका क्षणात तो पिस्तूल काढतो आणि सिच्युएशन संपवतो. 80 एन्काउंटर करणं म्हणजे शरीर थकतं, पण मन मात्र जास्त तुटतं. दया नाईक म्हणतो, प्रत्येक माणूस मारल्यावर एक प्रश्न पडतो, मी बरोबर केलं का? मग त्याला आठवतं, ही माणसं होते समाजविघातक, त्यांनी शेकडो लोक मारले होते. तो स्वतःला समजवतो, मी वाचवलंय लोकांचं आयुष्य. दया नाईक फारसा मीडियात येत नाही. मोबाईलचा वापर मर्यादित आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 गोष्टींशी वावरत नाही, राजनीती, मीडिया मॅनेजमेंट आणि गुन्हेगारांशी दोस्ती. त्यामुळेच तो जिवंत आहे आणि अजूनही वर्धित आहे. दया नाईकवर आजवर संपत्तीवरती संशय, गोव्यामधील रिसॉर्टचा विषय, अंडलवरशी संबंध, भ्रष्टाचार, पण दरवेळेस चौकशी झाली आणि दरवेळी दया नाईक स्वच्छ निघाला. कोणाला जायचं असेल तर तुपात झणझणीत झणायला लागतं. रात्री रस्त्यावरून जाणारी पोरं, कॉलेजच्या मुली, दुकानदार, सामान्य जनता, या सगळ्यांना जेव्हा मुंबई सुरक्षित वाटतं ना, तेव्हा दया नाईक सारख्या पोलिसांमुळे वाटतं. सामान्य जनता म्हणते, हिरोला सलाम. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हटलं की डोळ्यासमोर येतो गोळ्यांचा पाऊस, गुन्हेगारांचं जमिनीवर कोसळणं, पण त्या धुरामागे एक शांत विचार करणारा माणूस उभा असतो, दया नाईक. दया नाईकचं आयुष्य आता थोडं बदललंय. सकाळी लवकर उठतो, प्राणायाम, योगा, व्यायाम, शरीर फिट ठेवणं त्याच्यासाठी पहिलं शस्त्र. कारण तो म्हणतो, गुन्हेगार थांबत नाही म्हणून मी थांबवू शकत नाही. फोन घेत नाही, सोशल मीडिया नाही, डायरेक्ट फोकस फक्त मिशनवर. आज दया नाईक कुठं आहे हे कळणार नाही. त्याचं पोस्टिंग पोलीस खात्यात असलं तरी त्याचं काम गुप्त असतं. त्याच्याकडे येतात देशभरातून विशेष फाईल्स, नक्षलवादी, अतिरेकी संपर्क आणि गुन्हेगारी टोळ्यांचे नवीन नेटवर्क. तो अजूनही ऑपरेशनवर जातो, पण यावेळी युनिफॉर्मच्या मागं नाही तर सिक्रेट एजंटसारखा. हा माणूस फक्त गोळ्या चालवत नाही, तर तो विचार करतो देशासाठी, पोलीस खात्यासाठी आणि आपल्या देशातल्या तरुण पिढीसाठी. तो अनेक वेळा म्हणतो, गुन्हेगार संपवणं हे अंतिम उत्तर नाही, गुन्हेगारच तयार होणार नाही असं शिक्षण द्यायचं. त्यामुळे आता तो गावागावात जाऊन सेमिनार घेतो, तरुणांना गुन्हेगारीपासून वाचवतो. जेव्हा मीडिया त्याच्यावर आरोप करत होती तेव्हा दया नाईक गोव्यात शाळा उभारून गरीब मुलांना मोफत शिक्षण देत होता. मी गुन्हेगारांचा शेवट करतो, पण मी समाजाचा आरंभही करतो. हाच फरक आहे, गुन्हेगार नष्ट करणं आणि समाज घडवणं. दया नाईक म्हणतो, मी माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत लढणार आहे. एकाही गुन्हेगाराला समाजात वावरू देणार नाही. कोणत्याही मुलीला रात्री बाहेर पडताना भीती वाटू नये. कोणताही बाप मुलांना सांगू शकावा, बिंदास्त जा. दया नाईक एन्काउंटर स्पेशालिस्ट नाही तर संविधानाचा सैनिक आहे. दया नाईक पुढे एकच आदर्श आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी राक्षस संपवले, बाबासाहेबांनी समाज घडवला. माझं काम दोघांचं एकत्र करणं आहे. मित्रांनो, पण गोष्ट अजून संपलेली नाही. हा माणूस कुठेही रिटायर होणार नाही. तो शांत आहे कारण तो युद्धासाठी सज्ज आहे. तो दिसत नाही पण प्रत्येक वैनावर सावध आहे. दया नाईकचं आयुष्य हे सुपर हिरोचं नाही तर रिअल हिरोचा प्रवास आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.